भागामध्ये आपण इन्फर्टिलिटीची हिस्ट्री आणि इन्फर्टिलिटीमध्ये केले जाणारे इन्व्हेस्टिगेशन बघितले होते. आता आपल्याला बघायचं आहे ट्रीटमेंट. आता जर ट्रीटमेंट कसं होणार, की इन्व्हेस्टिगेशन आणि हिस्ट्रीहून काही जे आपल्याला रिझल्ट मिळत आहे. जसं की सपोज HSGमध्ये समजलेलं आहे, की ट्यूब्स ब्लॉक आहेत. ठीक आहे. जर ट्यूब ब्लॉक्स असतील तर आपल्याला ट्यूब ओपन करण्यासाठी काही प्रोसिजर्स असतात, त्या कराव्या लागू शकतात. ठीक आहे. नंतर काही पेशंटमध्ये असं दिसून येते ओव्ह्युलेशन स्टडीजमध्ये, की अंडाशयमधून जो अंडा रिलीजच होत नाही, अंडा फुटतच नाही आहे. ठीक आहे. आणि जरी अंडा जरी रिलीजही होत असेल, पण तो त्या साईजपर्यंत पोहोचत नाही आहे किंवा त्याचं सिस्ट फॉर्म होऊन जात आहे. तर त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही आहे. तर ओव्ह्युलेशनमध्येच प्रॉब्लेम आहे कुठेतरी हे समजून येतं. आणि जे आपण AMH टेस्ट केले होते त्याच्यामध्ये जर त्याची AMH जर व्हॅल्यू 2.5 म्हणा किंवा त्याच्यापेक्षा पण कमी येत असेल, तर ते ॲबनॉर्मल राहू शकते. जेणेकरून प्रेग्नन्सी याचा अर्थ आहे की ते oocyte त्या क्वालिटीचे नाही आहे, जेणेकरून त्यांना गर्भ राहत नाही. कधी-कधी असं असतं की अंडाशयामधून अंडा फुटत असतो, साईज वगैरे सगळं व्यवस्थित असते, पण ते इम्प्लांटच होत नाही कारण की एंडोमेट्रियममध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे. तर एंडोमेट्रियममध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे कधी-कधी क्रोनिक इन्फेक्शन असतात, व्हाईट डिस्चार्ज असतात, त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिससारखे इन्फेक्शन असतात. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपण गर्भ तिथे इम्प्लांट होऊ शकतो. नंतर कधी-कधी गर्भाशयाच्या आतमध्ये चे जे लेयर्स आहेत ते एकमेकांना चिपकून जात असतात. त्याच्यामुळे पण गर्भ इम्प्लांट होत नाही. त्याच्यानंतर काही दुसरे कारण आहे जसे की गर्भाशयाच्या आतमध्ये गाठी असतील. तर जे सबम्युकस फायब्रॉइड तो पण गर्भाशयाला तिथे इम्प्लांट व्हायला प्रॉब्लेम करू शकतो. ठीक आहे. तर हे सगळे बेसिक अशा काही गोष्टी जेणेकरून तो गर्भ त्या गर्भाशयाच्या आतमध्ये चिपकत नाही.